नमस्कार मित्रांनो, DDM न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. नुकताच अहमदपूर नगर परिषदेचा निवडणूक निकाल जाहीर झालेला आहे. यात आपल्या भागातील जो प्रभाग क्रमांक 1 आहे, या प्रभाग क्रमांक 1 मधून सहकार मंत्री माननीय बाबासाहेब पाटील ज्यांचे कट्टर समर्थक आणि ज्यांच्यावर त्यांनी मोठा विश्वास टाकून अविनाश भैया जाधव असतील, सहकार मंत्री माननीय बाबासाहेबजी पाटील असतील, त्यांनी अफरोजभाई यांच्यावर मोठा विश्वास टाकून एकाच घरात दोघांना म्हणजे पती पत्नीला तिकीट देण्याची ही राजकारणातील बहुधा पहिली घटना असावी किंवा यापूर्वीही असतील. पण एवढा मोठा विश्वास सहकार मंत्र्याचा या कार्यकर्त्यावर आहे आणि त्यांनी त्याचं सोनंही करून दाखवलेलं आहे. कारण थोडक्यात त्यांचा पराभव झालेला आहे, परंतु त्यांच्या पत्नीने मात्र विजयश्री खेचून आणलेली आहे. यात त्यांचं मोठं योगदान आहे. संघर्ष करून त्यांनी हा विजय मिळवलेला आहे. अफरोजभाई जे आहेत ते नगरपालिका प्रशासनाचा खूप जवळून त्यांना अनुभव आहे. ते नेहमी नगरपालिकेच्या विविध कामाच्या माध्यमातून, विविध प्रभागाच्या दुरुस्तीच्या कामाच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या कामाच्या माध्यमातून ते नगरपालिका प्रशासनाचा चांगला जवळून त्यांना अभ्यास आहे. कमी वयामध्ये, तरुण वयामध्ये त्यांनी हे सर्व साध्य केलेलं आहे. तर DDM न्यूज चॅनलच्या वतीनं मी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांच्याशी आपण या निमित्तानं छोटेखानी संवाद साधणार आहोत. अफरोज, आपका बहुत बहुत स्वागत है DDM न्यूज चैनल में। धन्यवाद सर। आपके कामयाबी के लिए हमारी ओर से आपको बहुत सारी शुभकामनाएं। आगे की आपकी जो सब घोड़दौड़ है वो अच्छी तरीके से जाए, ये हमारी तहे दिल से आपके साथ हमारी शुभेच्छा है। क्या बताएंगे, ये जो निकाल के नतीजे आए हैं, ये चुनाव के बारे में जीत हासिल हुई है आपके घर वालों की, और आपने बड़ी कोशिश वहाँ पे की है। कई सालों से उस प्रभाग के लोगों के मसले हल करना, ये कोई आज अचानक तुम ठहरे वाले नहीं है। वो प्रभाग एक नया विकसित होने वाला प्रभाग है। रास्ते है, नाली है, लाइट है, स्वच्छता है, ये सबके कामों में तुम जुड़ने से आपके ऊपर सहकार मंत्री माननीय नामदार बाबा साहेब पाटिल इन्होंने विश्वास जताया है और आपको मौका दिया था। क्या बताएंगे इसके बारे में? थँक्यू सर, खूप खूप आभारी आहे मी मतदार राजांचा आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील साहेबांचा. त्यांनी माझ्यावर खूप विश्वास करून मला 2 तिकीट दिले होते आणि असं होतं की सर ती 2 तिकीट दिल्यामुळे मला असं वाटलं होतं की लोकांमध्ये किती नाराजगी वाटते, की लोक किती टीका टिप्पणी करतात, की पण तसं झालेलं नाही. मतदार राजाने माझ्या प्रभाग क्रमांक 1 मधून मला खूप प्रेम केलेत लोकांनी. एवढं प्रेम केले की मी भारावून गेलो होतो, की एवढे माझे तरुण मित्र, आई-वडील, माझे बंधू, भगिनी समजा एवढं प्रेम केलं माझ्यावर. प्रत्येक घरी मी जात होतो तर लोक म्हणत होते, "तू घाबरू नकोस, आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि आम्ही तुम्हाला मतदान करू." तर खूप प्रेम दिलेत. मला 1125 मतदान पडलेत आणि माझे घरच्यांना 1030 मतदान पडले. दुसऱ्या प्रभागामध्ये 700-800 घेऊन लोक विजय झालेत. मी 1130 मतदान घेऊन पराभूत झालो आणि मी मोठे साहेब, माननीय माजी मंत्री बाळासाहेब जाधव साहेब, अविनाश भैया साहेब आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे पुत्र सुराज भैया पाटील साहेब, त्यांचं तर कौतुक करावं तेवढं कमी आहे. आमच्यासाठी एक छोटे-छोटे कार्यकर्त्यासाठी भैया साहेबांनी ऑटोमध्ये फिरून जिथं गाड्या जात नाही म्हणून स्वतः त्यानं ऑटो रिक्षामध्ये बसून त्यानं प्रत्येक बुथावर आम्हाला भेटीगाठी दिलेत. आज थोडं माणूस मोठं झाले की त्यानं कारं घेऊन फिरतात, हे घेऊन फिरतात. भैयाने आमच्यासाठी ऑटोमध्ये फिरून आमचा प्रचार केलेत. मंचक भैया साहेबांनी, युवराज भैयाने, प्रत्येक मनाचे आमचे कार्यकर्ते, आमचे तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, आमचे पदाधिकारी, आमचे जेवढे सिनियर कार्यकर्ते आहेत, समधे आमच्यासाठी जीवाचे रान केलेत. आम्ही केव्हाही यांचा विश्वास फेडणार नाहीत आणि माझ्या प्रभागातील लोकांनी एवढं प्रेम केलेत की खरंच मी त्यांच्यासाठी एवढं मी बी रात्रंदिवस एक करून काम करणार आहोत. आमच्या प्रभागामध्ये नजीराबाद कॉलनी ते आरक्षण आहे ती उठवण्याचा प्रयत्न करणार आहोत. नाली, रस्ते, प्रत्येक घरामध्ये मी डोर टू डोर जाऊन प्रत्येकाचं एवढं माझ्यावर प्रेम केले तर मी बी घरी बसणार नाही. प्रत्येक जणाचं काम करणार आहोत. प्रत्येक कार्यकर्ता आपल्या पक्षात कसं येईल, पक्ष वाढवण्याचं काम करणार आहे आणि साहेबाला त्याचा फायदा किती होईल त्याचा आम्ही पुढील काळामध्ये काम करणार आहोत आणि साहेबांचं मी केव्हाच हे उपकार फेडणार नाही.
खूप खूप धन्यवाद अफरोजभाई. बघा, कार्यकर्त्यांना बरेच नेते वाऱ्यावर सोडतात असा एक समज समाजामध्ये असतो. पण ही अफरोजभाईच्या बोलण्यातून आलं आहे की नेते सुद्धा कार्यकर्त्यांना किती जपतात, त्यांच्या विजयासाठी किती संघर्ष करतात, कष्ट घेतात, हे त्यांनी सांगून त्यांनी जे आपल्या मनोगतात व्यक्त केलेलं आहे. नाहीतर नेते हायफाय कारमध्ये बसून फिरणार, येणार अलगद आणि थोडा प्रचार सभा घेऊन जाणार. पण या गोष्टीला छेद देत माननीय सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, माजी मंत्री माननीय आदरणीय बाळासाहेब जाधव यांच्या शिकवणीमुळं, ज्यांचे की अविनाश भैया जाधव हे एक खूप मॅनेजमेंटमधले तज्ज्ञ आहेत. त्यांनी ऑटोमध्ये जाऊन गल्लीबोळातून प्रचार करणं ही खरं तर कार्यकर्त्यासाठी मोठी गोष्ट आहे, लाखमोलाची गोष्ट आहे. सहसा नेते असं करत नाहीत, पण अफरोजभाईनं त्यांचा उल्लेख करून नेतेसुद्धा कष्ट घेत असतात कार्यकर्त्याचं, हे अधोरेखित केलेलं आहे. अफरोजभाई यांनी आमच्या DDM न्यूज चॅनलशी संवाद साधल्याबद्दल, चॅनलशी संवाद साधल्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. त्यांना पुढील वाटचालीसाठी DDM न्यूज चॅनलच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू.